तर डोंगरगडला येऊन कचारगड, हाजरा फॉल्स आणि महाबमलेश्वरीचं दर्शन एकाच दिवशी करून घेतलं. माया मन तर एकदम प्रसन्न झालं. सगळ्याला राम राम. मी करण आपल्या यूट्यूबच्या व्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे रे बा. आणि आता आम्ही चाललो आहे डोंगरगडले. तर आम्ही आता सध्या वर्ध्याच्या जंक्शनमध्ये पोहोचलो आहे, म्हणजे रेल्वे स्टेशनवर. इथून आम्ही आता तिकीट काढली आहे. इकडे पाहून घ्या, ह्या ओरीनं आमची डायरेक्ट डोंगरगडची तिकीट काढली. आम्ही म्हणलं एक्स्ट्रा स्टॉप आधीची तिकीट काढायची होती पण हिनं डायरेक्ट डोंगरगडची तिकीट काढली. आमचे 30-30 रुपये वाजले असते नाश्त्याचे, पण आता जाऊ द्या, काढले आहे तर काढले आहे. 30-30 रुपये इलेच मागणार आहोत आम्ही आता पोचल्यानंतर तिथं. आम्ही आता स्टेशनवर बी आलो आहे. आमचा टाईम बी होत आला आहे ट्रेनचा. आता ट्रेनही येईल, पण त्या दोघी तिघी काही याच्याच आहे अजून. त्यांनी फोन केला आहे, पण अजून किती वेळ लागते आणि किती नाही का, अजून आम्हाला लवकर जायचं बी आहे. या पाहून घ्या, ह्या आमच्या 2 आतंकवादी इथं आल्या आहे बांधून. येईनं आम्हाला लवकर बोलवलं आणि ह्या आता 4 वाजता येत आहे. तर 4:15ची ट्रेन आहे आमची आणि आता येऊन राहिल्या. तिकडं त्या काकू काहीतरी म्हणत आहे, तुम्हाला ऐकू येत असेल तर. त्या काकू सांगत आहे कोणती गाडी येणार आहे. तर आता बा इकडं आमची अजून एक मेंबर आली आहे. आता आमचे सगळेच जण झाले बा तयार आणि ट्रेनचा याचा टाईम झालाच आहे. आता लवकरच येईन बा ट्रेन, म्हणजे लवकर आम्हाला जाता येईल. आता बा आपली ट्रेन तर आली आहे, पण याच्यामध्ये एवढी भीड दिसून राहिली. आता बसायला जागा भेटते का नाही भेटत. तशी आम्ही वर्धेवरून जनरलची तिकीट काढली होती. डोंगरगडची ते होती 120 रुपये. आणि आम्ही जनरलच्या डब्यामध्ये नाही, इकडे स्लीपरच्या डब्यामध्ये घुसलो होतो. तर इकडे बमच गर्दी होती. पण ते बरं झालं का आम्हाला बसायला तरी जागा भेटली, नाही तर पण तेवढ्या गर्दीमध्ये उभं राहून हाल बेहाल झाला असता. आता आम्हाला 6 तास तर लागतेच बा डोंगरगडले पोचाले. शेवटी आम्ही आलो आहे आता इथं कुठं डोंगरगडले आलो आहे, पण आम्हाला काही माहित नाही आता कुठं जायचं आहे, काय जायचं आहे. त्या काकू सांगत आहे आम्हाला तिकडे दिसून राहिलं काहीतरी टेकडी, तिथं जायचं आहे वाटते आम्हाला. आता डोंगरगड बमलेश्वरीचं देवीचं मंदिर. तर आज रात्री तर आम्हाला स्टेज करायचं होतं. इकडे आम्ही लॉजवर रूम गिम केली आहे. आणि हे लोक बसले बा इकडे हे उनोचे कार्ड खेळत. मला काही समजत नाही हे कोणते होतं, पण या गेम एक नंबर खतरनाकच आहे. मला तर लई इंटरेस्ट आला याच्यामध्ये. त्या जुव्याच्या पत्त्यापेक्षा खतरनाक गेम आहे. आता सकाळी 5:45 वाजले आहे ना, आम्ही उठलो आणि इकडं सगळं पाय तयारी चालू झाली यायची आता. कारण आम्हाला जायचं आहे हाजरा फॉल्स, म्हणजे धबधब्यावर जायचं आहे. तिकडे आहे म्हणते बा 40 किलोमीटर. तर ऑटो वगैरे बोलवला आहे आता आम्ही. आता पाहू तयारी वगैरे करून, काय स्वेटर घालूनच जावं लागेल, तिथं थंडी लागते, लोअरवरच जावं लागेल. चला आता बढिया आम्ही तयारी वगैरे सब केली आहे. एव्हा इकडं पॅक झाले आहे आतंकवादी आमचे. इकडे आम्ही शेले बांधले आहे, स्वेटर लावला आहे. आणि पवननं स्वेटर आणलं नव्हतं, विसरून गेला होता, तर त्याला आता छान लिहिली आहे. चला मग हाजरा फॉल्सकडे निघू आपण लवकरच. आपला ऑटो यायचा आहे पण अजून. चलो भैया, आता आमचा ऑटो आलेला आहे. आता बसते पटापट, बसा लवकर बस रे पवन भाई. आता ऑटोमध्ये एवढ्या सकाळी सकाळी जायचं म्हणजे थंडी तर भयानकच लागत होती. मग का असे शेले बिले बांधून घेतले, मस्त हे शॉल ओढून घेतले, 2 जण मस्त चिपकून बसलो. तेव्हा कुठं थंडी थोडीशी कमी झाली. चला आपण आता पोहोचलोय बा कचारगडले. कचारगडमध्ये काहीतरी आहे म्हणते. आम्ही तसे हाजरा फॉलले जाणार होतो, पण आता ऑटोवाल्या काकांना आम्हाला इकडे आणून सोडलाय म्हणे. इकडं कचारगड बी पाहण्याला एक आहे, तर पाहून घ्या म्हणलं. चालेल रे वा, लवकर जात आहे आपल्याला. तुमचं अरे पळत चालले. पोळा फुटला, बैल पळाले. एक हे तशा बैल नाही ना, बैलाच्या जोड्या. गाय म्हैस नाही तर हम बैल बन जाते फिरले. तर तुम्हाला सांगतो, या छत्तीसगडचं जंगल तर घन आहे इकडं, पण गोटे एवढे मोठाले आहे का नाही ह्या कचारगडमध्ये. अरे बापरी, एक नंबर पाहण्याला एकच. आणि जिथून तिथून असे पाण्याचे झरेच दिसे आम्हाला. तर आणखी इथचा व्ह्यू तर एवढा जबरदस्त आहे. अरे बापरे, फोटो गजबच निघते. चला आखरी आम्ही पोचलोय आता इथं कचारगडमध्ये. पण अंदर जायची कोणाची काही इच्छा नाही आहे, कारण तिथं लिहून आहे बा चप्पल बाहेर काढा म्हणून. पण आता चप्पल बाहेर काढून अंदर जायचं कसं ते विचार येऊन राहिला माणसाले. इकडं व्ह्यू पाहिसान तर अरे बापरे, इकडं पूर्ण खाई आहे, जंगल. आता कॅमेऱ्यात बरोबर दिसत नाही म्हणा, इकडे दाखवून देतो तुम्हाला. इकडं कसं घन जंगल आहे पाहून घ्या. मस्त सूर्यप्रकाश बी पडून राहिला जंगलावर. सकाळचा टाइम आहे. मस्त इकडे मस्त हत्तीची मूर्ती बनवून आहे पहा. एवढ्या मोठ्या गोट्यानं एकच गोटा आहे, मस्त आकार दिला आहे त्याला. आणि इथची गुफा तर एवढी मोठी आहे का नाही, भल्लीच मोठी आहे. असं वाटते एकाच दगडानं बनवून आहे बा. पूर्ण भयानक खतरनाकच रचना आहे. एकच नंबर मजा आली बा हे पाहून. आमची गाडी काय ना काही शोधतच राहते. इकडे पाणी शोधत आहे. एवढा चांगला व्ह्यू आहे, चांगले फोटो काढायचे. ते हे पाणी शोधायला कुठे चालला बा तो. चला आता कचारगड आचारगड जे काही होतं ते
हे आमचं पाहून झालंय. आता आम्ही चाललो ऑटोकडे. आता थोडीशी म्हणजे माणसाला गरमी झाली, आता स्वेटर वेटर काढून ठेवा लागेल. तशी आमची शॉल तर दिली आहे डिंपल मॅडमकडे वाली, आमची पारंपरिक शॉल. ही घेऊन कसा फोटो चांगला निघते ना, म्हणून घ्या लागते. हे पाहून घ्या, ऑटोमध्ये आमचे लोक बसलेले आहे आणि आम्ही पोचलो आहे आता हाजरा फॉलच्या रस्त्यानं. इथं आता हे काका म्हणताय आम्हाला एक गाडी करायला लागते म्हणते. इथं गाडीचे वेगवेगळे प्राईस लिहून आहे बा, पाहून घ्या. लो रोप 30 रुपये का लिहून आहे, तर प्रति व्यक्ती 20 रुपये म्हणत आहे. म्हणजे जिथं तिथं पैसेच लागते पर्यटन करायचं असन तर माणसाले. या लहान लहान लेकरांले असे पाळणे वाळणे दिसले काही खेळतच बसते. इनले काही सांगत राहा लागते, चला चला चला, अजून आपल्याला वरतं पण जायचं आहे बरं. ओ ते लहान लेकराच्या पाळण्यामध्ये बसत आहे सगळे लोक. हे पोरगी आहे, हे नाही का छत्तीसगडले चंदीगड म्हणते ना, रूमवर आहे नाही का, मैत्रिणींले सांगितलं होतं का मी चंदीगडले चालली म्हणून. आणि हे आता छत्तीसगडले आली आहे, तर इथे 3 वेळा सांगत आहो छत्तीसगड आहे छत्तीसगड आहे, तरी हे चंदीगडच म्हणते अजून. चला रे बा, आता आलो आम्ही हाजरा फॉल मध्ये. एव्हा हाजरा फॉल आता तुम्हाला दाखवतो व्यवस्थित कसा कसा दिसताय तो खतरनाक. पण इथं बहीण आंघोळ करायला मनाई आहे म्हणते, आता काय करावं इलाज नाही. पण धबधब्यापर्यंतच नाही जायचं आहे ना आंघोळ करायला. इकडे किनाऱ्यावरच्या आता पाण्यानं आंघोळ करू शकतो ना, पूर्ण ओल्लं करून टाकलं मग एकमेकाले आम्ही. पा आता पाणी होतं तर एवढं खेळून घेतलं येणे. आता ते थंडीमध्ये उभं राहणं नाही होत आहे, एवढे ओले झाले आहे. हाय घालता आला पुन्हा ओलं होऊन आला काय तर पाणी खेळायला खूपच मजा आली येईल. आता थंडीमध्ये समजते सर्दी झाल्यावर रात्री. पण काही म्हणा बहीण, हे झिप लाईन करायला बहुतच मजा आली असं. एक तर ते बरं झालं का आम्ही सकाळी सकाळी चालतो, आम्हाला बम मजा करायला भेटली ना. आता पहा तिथं किती गर्दी झाली आहे लोकांची. चला बा, सगळं फिरून झाला आता, मस्त रूमवर येऊन तयारी बिन केली. मग इकडं मग पूजेचं सामान घेऊन घेतलं आणि तशीच गँग आमची निघाली इकडे बमलेश्वरी महादेव मंदिरात जासाठी. आता माया तर पहिलाच टाइम होता बा या मंदिरात याचा. आमची गाडी याचीच आहे, जरा पहिली बार आहे का मीरा भी पहिली बार आहे. तर आम्ही पहिली वेळा आलो आहे डोंगरगडले. आता पायऱ्या चढत आहो, पण 2च जण वरती आलो, बाकीचे अजून याचीच आहे. आता एवढेच पायऱ्या चढून आमचे पाय दुखत आहे. आता समोर काय होते का, एक मेंबर आली. आता सांगतो, तुझी पण पहिलीच वेळ आहे ना? माझी पण पहिलीच वेळ आहे. सगळ्यांची जवळपास पहिली वेळ आहे. फक्त एक जण आमचा 2-4 वेळा आलेला आहे, खूप वेळा आलेला आहे. त्याचा विश्वास कोणी करत नाहीये. तरी पण तो सांगत आहे की इथं कुठे चपला ठेवायचा आहे, कुठे काय, तरी पण कोणी त्याचं ऐकत नाही आहे. हे आपल्या मनानंच कामं करत आहे ते. हा एरिया पूर्ण म्हणजे असे झाडांना वेधून आहे, तर काही दिसत बी नाही इकडं तिकडं काय नाही. तर एक तर चेहरे पाहून आमचे पूर्ण थकून जाते. हे गडी येऊन राहिले इकडे एक एक करून. चला आखरी इकडे गर्दीमध्ये मस्त महाबमलेश्वरीचं दर्शनही करून टाकलं आणि इकडं पाहूनही घेतलं का एवढ्या उंचावून हे डोंगरगड कसं दिसून राहिलं. तर मग का आखरी इकडं वानेराले मस्त चणे बिने चारले आणि तसाच इकडं मग पाहायला पण मावळता सूर्य. फक्त एक गोष्ट राहिली करायची, ते म्हणजे आता उडण खटोल्यात बसायचं. आता त्याच्यामध्ये लई गर्दी होती म्हणून काही गेलो नाही. उद्या सकाळी तर पुन्हा येणारच आहे, तेव्हा गर्दी कमी राहिली तेव्हा बसू म्हणलं. म्हणून मग संध्याकाळी आलतो बा छोट्या बमलेश्वरीच्या मंदिरात. पाहतो तर मंदिर गिनी एकदम सुंदर होतं. मग देवीचा आशीर्वाद घेऊन घेतला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मंदिरात आलतो तर मग बसलो बा उडण खटोल्यात ना. अशा तऱ्हेनं आमची डोंगरगडची ट्रिप झाली बा मग संपन्न.